नमस्कार. आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील शेवटचं एक महत्वाचं घराणं म्हणजे वर्धन घराणं याचा थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि या वर्धन घराण्यातील सर्वात महत्वाचा राजा हर्षवर्धन याच्या कारकिर्दीचा देखील आपण आढावा घेणार आहोत. गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर अनेक छोटी राज्य भारतामध्ये निर्माण झाली. मात्र याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं राज्य होतं ते म्हणजे वर्धन घराण्याचं राज्य. या घराण्याची स्थापना पुष्यभूती यांनी स्थानेश्वर या ठिकाणी केली. या घराण्यातला सगळ्यात महत्वाचा जो राजा होता तो म्हणजे प्रभाकर वर्धन. या प्रभाकर वर्धनाला 3 मुले होती. त्याच्यामध्ये सर्वात मोठा मुलगा राजवर्धन, त्यानंतर हर्षवर्धन आणि मुलगी राजश्री. वर्धन घराण्यावर नेहमी हुणांचं आक्रमण होत असे. या हुणांच्या आक्रमणाला थोपवण्याचं काम प्रभाकर वर्धन स्वतः करत असत. मात्र यानंतर आपला जो मोठा मुलगा आहे राजवर्धन, या राजवर्धनाला काही सैन्य दिलं आणि या हुणांचा पराभव करण्यासाठी त्याला पाठवलं. त्यानंतर याच दरम्यानच्या काळामध्ये प्रभाकर वर्धन यांचा मृत्यू झाला ही बातमी देखील राजवर्धनला समजली, तरी देखील त्याने हुणांच्यावर आक्रमण केलं आणि आक्रमणामध्ये राजवर्धन हा सुद्धा ठार झाला. आता पुन्हा स्थानेश्वर या ठिकाणी असणाऱ्या गादीचा प्रश्न निर्माण झाला, कारण की हर्षवर्धन हा वैराग्याच्या अवस्थेला गेलेला होता. हर्षवर्धन हा गादीवर बसण्यासाठी तयार नव्हता. मात्र मंत्री परिषद आणि जनतेनं त्यांना गादीवर बसण्यास प्रवृत्त केलं आणि त्यानंतर हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा राजा झाला. इसवी सन 6 हर्षवर्धनानं देवगुप्तावर आक्रमण करण्याचं ठरवलं. मात्र आक्रमण करत असताना शशांक हा देवगुप्ताला मदत करणार हे गृहीत धरून त्यांनी थोडासा एक प्लॅन केला. आपला जो सेनापती होता भंडी याला शशांकवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं आणि स्वतः सैन्य घेऊन तो देवगुप्तावर आक्रमण करण्यासाठी गेला. देवगुप्तावर आक्रमण करत असताना त्याला आसाम नरेश भास्करवर्मन याची देखील मोठी मदत झाली आणि या देवगुप्ताचा त्याने पराभव केला. आता देवगुप्ताचा पराभव केल्यानंतर याच्या कैदेतून दरम्यानच्या काळामध्ये याच्या कैदेतून त्याची जी बहीण होती ही बहीण राजश्री ही निष्ठून गेलेली होती आणि मग बहिणीचा शोध घेणं ही एक मोठी जबाबदारी आता हर्षवर्धनावर होती. हर्षवर्धनानं आपल्या बहिणीचा शोध सुरू केला आणि हा शोध सुरू केल्यानंतर एक महत्वाचा व्यक्ती होता, बौद्ध भिक्खू होता, ज्याचं नाव होतं दिवाकर. या दिवाकर याच्या मदतीने राजश्रीचा त्यानं शोध घेतला. राजश्री ही सती जाण्याच्या अवस्थेमध्ये होती. अशा अवस्थेमध्ये त्यानं राजश्रीला सती जाण्यापासून परावृत्त केलं आणि तिला परत घरी आणलं. देवगुप्ताचा पाडाव केल्यानंतर आणि राजश्रीचा शोध घेतल्यानंतर हर्षवर्धनासमोर आता दुसरा एक पेच होता, तो म्हणजे कनौजच्या शासनाचा. कनौजची गादी ही गादीवर कोण बसणार असा प्रश्न निर्माण झालेला होता, कारण की राजश्रीला मुलगा नव्हता. आणि मग कनौजच्या मंत्री परिषदेनं आणि जनतेनं असं सांगितलं की हर्षवर्धनानंच कनौजची गादी सांभाळावी. यासाठी हर्षवर्धनानं देखील कनौजची गादी सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्या गादीवर तो बसला आणि आपली जी पूर्वीची राजधानी होती स्थानेश्वर ही राजधानी बदलून त्यानं कनौज या ठिकाणी ही राजधानी केली. आता साम्राज्य विस्तार वाढलेला होता. स्थानेश्वर वरून कनौज देखील साम्राज्यामध्ये आलेलं होतं. आणि मग आता दुसरा जो समोरचा प्रश्न होता तो म्हणजे शशांकचा पाडाव करणं. हर्षवर्धनानं शशांकवर मोहीम आखली. ही मोहीम जवळजवळ 6 वर्ष सुरू होती. या मोहिमेविषयी अधिक माहिती प्राप्त होत नाही, तरी देखील असं म्हटलं जातं की गौंडचा प्रदेश हा हर्षवर्धनाच्या साम्राज्यामध्ये सामील झाला. मुख्य उद्देशांची पूर्तता झाल्यानंतर वर्धन साम्राज्य आणखी वाढवण्याचा प्रयत्न हर्षवर्धनाने केला. वल्लभीचं राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतलं. कच्छ, सौराष्ट्र यावर देखील आक्रमण करून ही देखील छोटी राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतली. उत्तरेकडचा बराच प्रदेश हा त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतला. त्यानंतर दक्षिणेकडचा प्रदेश देखील आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी देखील मोहीम आखली. आता दक्षिणेकडं चालुक्य घराण्यातील पराक्रमी राजा दुसरा पुलकेशी हा राज्य करत होता. दोघांच्या मध्ये संघर्ष झाला. मात्र या संघर्षानंतर चालुक्य घराण्यातील राजा दुसरा पुलकेशी आणि हर्षवर्धन यांच्यामध्ये मैत्रीचा करार झाला आणि नर्मदा नदी ही दोघांची सीमारेषा ठरवण्यात आली. तर अशा प्रकारे हर्षवर्धनाने संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये काही प्रमाणामध्ये सत्ता निर्माण केलेली होती. अशा प्रकारे एक महान पराक्रमी राजा, कर्तृत्ववान राजा म्हणून या ठिकाणी हर्षवर्धनाचा उल्लेख केला जातो. प्राचीन भारताच्या इतिहासातील हा शेवटचा इतका पराक्रमी राजा होता आणि म्हणून वर्धन घराण्यामध्ये हर्षवर्धनाची कारकीर्द ही महत्वाची समजली जाते. धन्यवाद.